नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता LS मराठी 10च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाहनाचा काल रात्री समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यातील रिधोरा गावाजवळ भीषण अपघात झाला. अपघातात प्रतापराव जाधव यांचे बॉडीगार्ड निलेश वाकुडकर, चालक भूषण चोपडे आणि त्यांचे सहकारी वैभव देशमुख हे गंभीर जखमी झालेत. काल रात्री केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना नागपूर इथं सोडून संबंधित वाहन मेहकरकडे येत असताना हा अपघात झाला. शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार अनंतराव अडसूळ यांना कफाचा त्रास वाढल्याने त्यांना अमरावतीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलंय. भाजप आमदार संजय कुटे यांनी रुग्णालयात भेट देत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. डॉक्टरांशी चर्चा करून उपचाराची माहितीही त्यांनी घेतली. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या चंद्रपूर किडनी विक्री प्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रॅकेटचे धागेदोरे थेट चीनशी जोडले असल्याचं महाराष्ट्र STIच्या तपासात निष्पन्न झालंय. केवळ देशांतर्गतच नाही तर हे आंतरराष्ट्रीय रॅकेट असून आतापर्यंत किमान 16 जणांच्या किडनीची विक्री झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. सिंधुदुर्गच्या देवगडमधील तारा मुंबरी मिठमुंबरी पुलाजवळ बिबट्या फिरत असल्याची चर्चा अनेक दिवस सुरू होती. रविवारी मात्र या परिसरात बिबट्याचा वावर असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून वनविभागानं याची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. ताडोबा बफर क्षेत्रात सध्या बांबू कटाईचं काम सुरू असून स्थानिक मजूर मिळत नसल्यानं बालाघाट जिल्ह्यातील मजुरांना बांबू कटाईच्या कामासाठी बोलवण्यात आलंय. यावेळी कामात मग्न असलेल्या मजुरांवर दबा धरून बसलेल्या वाघानं हल्ला चढवला. वाघाच्या हल्ल्यात 2 मजुरांचा मृत्यू झाला. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर येत्या 2030 पर्यंत तब्बल 749 नव्या लोकल फेऱ्या आणि 133 मेल एक्सप्रेस गाड्या सुरू होणार आहेत. त्यामुळे लोकल प्रवास अधिक वेगवान होणार आहे. रेल्वे क्षमता वाढवण्याच्या राष्ट्रीय पातळीवरील योजनेअंतर्गत ही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना दैनंदिन प्रवास अधिक सुकर आणि सुरक्षित होणार आहे असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना सुविधा देण्याच्या उद्देशाने मध्य आणि पश्चिम रेल्वेवर बुधवारी अतिरिक्त सेवा चालवण्यात येणार आहे. नियोजित वेळापत्रकाव्यतिरिक्त या विशेष सेवा चालवण्यात येणार असल्याचं रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलंय. परभणीच्या दैठणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 दिवसांपूर्वी बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळून आल्यानं घातपाताची शक्यता वर्तवली जाते. सुगंधा गमे असं या मयत महिलेचं नाव असून त्या 2 दिवसांपूर्वी बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली होती. निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका पुन्हा एकदा बळीराजाला बसताना दिसतोय. काही दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्यात दाट धुकं आणि थंडीच्या कडाक्यामुळे तूर पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढलाय. ढगाळ हवामानामुळे कीटकनाशकांची फवारणी करून देखील त्याचा अपेक्षित परिणाम दिसून येत नाहीये. परिणामी औषधांवरील खर्च वाया जात असून उत्पादनाचा खर्च निघणं देखील कठीण झालंय. नवी मुंबईत पाम बीचवर वाशीजवळ इनोव्हा कारचा अपघात झाला. या अपघातात कारचं मोठं नुकसान झालंय. सुदैवानं अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा LS मराठी.